नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही बाळाला घेऊन असते आणि म्हणते की तुला माहिती आहे पिल्लू, तुझं आणि माझं हे नातं खूप घट्ट आहे. तू माझ्यापासून कितीही दूर गेलीस ना तरीही माझ्यापासून दूर तू जाऊ शकणार नाहीस, कारण तुझी आणि माझी ही नाळ एकदम घट्ट आहे. आपली एकमेकींशी नाळ तुटली गेली असली तरीही मनाने तर आपण एक घट्ट आहोत ना. आणि तू माझाच अंश आहेस, त्यामुळे कितीही कोणी प्रयत्न केला तरीही तू माझ्यापासून दूर जाऊ शकणार नाहीस. पुन्हा पिल्लू, अगदी तू माझ्यासारखीच आहेस आणि तू माझाच अंश आहेस, त्यामुळे आपण एकमेकांपासून कधीही वेगळं होणार नाही. आपलं मनाचं नातं हे एकदम घट्टच राहणार आहे, असं भूमी आता बाळाला बोलत असते. आणि त्यामुळे बाळ हे भूमीकडे बघतच राहिलेलं असतं. आणि त्याच वेळेला मनातल्या मनात भूमी खूपच खुश होत असते की ह्या सगळ्या गोष्टी या तिच्या मनानुसार घडत आहेत. आणि सगळ्या गोष्टीमध्ये भूमी ही बाळाला जवळ घेऊन असते. आणि पिल्लू कसं माझ्याकडे बघून गोडखोड हसतंय, कसं कुदू हसतंय, असं म्हणून ती त्या बाळाकडेच बघत राहिलेली असते. आणि क्षितिजा अगदी टकामका भूमीकडे बघतच असते. आणि तिच्या चेहऱ्याकडे जे काही एक्सप्रेशन्स आहेत ते अगदी गोड मुली एखाद्या गोंडस मुलीसारखे ते एक्सप्रेशन्स बघतच राहते. आणि भूमी तिला जवळ घेते आणि म्हणते की माझं पिल्लू ते, माझं शहाणं बाळ ते, असं म्हणून ती आता बाळाला जवळ घेते. आणि झोपेतच बडबडते की नाही, तुला माझ्यापासून कोणीही आता वेगळं करू शकत नाही, कोणी नाही, मी तुझी आई आहे पिल्लू, असं म्हणून ती बाळाशी बोलते. आणि हे सगळं तिचं स्वप्न असतं, ती झोपेतच बडबडत असते. आकाश उठतो आणि म्हणतो, भूमी, ए भूमी, अगं उठ, हे काय आहे, तू काय बडबडतेस, कुणाशी बोलतेस, अगं एकटीच बोलतेस तू, उठ भूमी, असं म्हणून तो तिला उठवत असतो. तेवढ्यात भूमीला जाग येते. ती म्हणते की हां आकाश, काय झालं, आणि पिल्लू क्षितिजा कुठे आहे माझी, असं म्हणून ती पटकन क्षितिजा हाक मारत बाजूला बघते. पाळण्यामध्ये पिल्लू नसतं. तेव्हा ती म्हणते की क्षितिजा कुठे गेली, आता इथे माझ्याबरोबर माझ्या कुशीमध्ये होती ती, माझ्याबरोबर खेळत होती ती, कुठे गेली ती, असं म्हणून आता आकाशच्या लक्षात येतं की भूमीला काहीतरी स्वप्न पडलं आहे. मग भूमी म्हणते की आकाश, म्हणजे माझी पिल्लू, माझी क्षितिजा माझ्याबरोबर होती, हे फक्त माझं स्वप्न होतं, म्हणजे माझी पिल्लू माझ्याबरोबर नाही आहे, हे मला गोड एक स्वप्न पडलं होतं, असं म्हणून ती आता खूप वाईट वाटत असते. आणि तिच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असतं. भूमी मनातच रडत म्हणत असते की हे काय सगळं, म्हणजे मला हे स्वप्न पडलं होतं, मला वाटलं की माझी मुलगी माझ्याजवळ खरंच आली आहे, परंतु हे मला फक्त एक पडलेलं स्वप्न होतं, असं कसं होऊ शकतं, माझी मुलगीही माझ्यासमोर आली होती ना, मग आता काय घडलं आहे, असं ती म्हणत रडत असते. आकाश म्हणतो की भूमी, अगं भूमी शांत हो, परंतु ती थांबत नसते. भूमी म्हणते, नाही आकाश, मला खरंच खूप वाईट वाटतंय, देवाने असं का केलं, मला असं खरंच वाटत होतं की माझी क्षितिजा माझ्याबरोबर आली. अरे तुला माहिती आहे किती आम्ही छान गप्पा मारत होते, ती माझ्याशी बघत होती माझ्याकडे आणि डोळ्यांनी हावभाव करत होती, मीही तिच्याशी प्रेमाने बोलत होते, आम्ही दोघे एकमेकांबरोबर खूप खुश होतो रे. आणि तीही मला अगदी बिलगून होती, परंतु बघ ना, आता बघ ती माझ्यासमोर नाही आहे, कधी होणार हे सगळं, कधी येणार माझी क्षितिजा माझ्याजवळ परत, काय होणार आहे, अजून किती काळ वाट बघावी लागणार आहे. जेव्हा माझी क्षितिजा माझी मुलगी नव्हती तेव्हा मी स्वतःला सावरलं कसं बसं, परंतु आता जेव्हा मला कळत आहे की ती माझी मुलगी आहे, मी कशी राहू तिच्यापासून दूर, असं म्हणून ती रडत असते. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ भूमी, मला समजतं आहे या क्षणाला तुला काय वाटतं आहे ते, त्यामुळे प्लीज तू अजिबात दुःख वाटून घेऊ नकोस किंवा वाईटही वाटून घेऊ नकोस, सगळ्या गोष्टी होतील व्यवस्थित, तू फक्त वेळ दे सगळ्या गोष्टींना. भूमी म्हणते, आकाश हे बघ, मला ना या सगळ्याचं खूप वाईट वाटतं आहे आणि या सगळ्याचा त्रासही होतो आहे, कसं करायचं हे सगळं मला खूप वाईट वाटतं आहे, म्हणजे इतकं सगळं कळूनही, इतक्या सगळ्या गोष्टींचा शोध लावूनही माझं बाळ पिल्लू क्षितिजा माझ्याजवळ नाही आहे, याचं ना मला खूप वाईट वाटतं आहे आकाश. तुला माहिती आहे, ती जर आता इथे असली ना किती आनंद झाला असता, परंतु तरीही तिला अमोली कुठे घेऊन गेले काहीच कळायला मार्ग नाही आहे. जर आपल्याला समजलं असतं तर आपण नक्कीच तिला तिथून आणलं असतं, परंतु आपल्याला कळायलाच मार्ग नाही. आणि आकाश बघ ना, आपल्याला समजलं आणि ती तिथून निघून गेली, कधी येणार आहे रे ती आपल्या घरी परत, अजून किती काळ वाट बघायची, अजून माझी किती परीक्षा घेतली जाणार आहे आईच्या बाबतीत, काहीच कळत नाही आहे. मी आई आहे तिची आणि तिची वाट बघते आई, परंतु देवाला हे का कळत नाही. तेव्हा भूमीचे डोळे आकाश पुसत असतो आणि तिचं सांत्वन करत असतो. भूमी म्हणते, आकाश काही झालं ना तरीही क्षितिजा आपल्या घरी परत आली पाहिजे, ती या घरची लेक आहे, आपली मुलगी आहे आणि ती उपाशी आहे रे, तिला भूकही लागली असेल. अमोली की काय करते काहीच कळत नाही आहे, तिच्या बाबतीत काय घडतं आहे हेही मला कळायला तयार नाही आहे. असं काहीतरी झालं पाहिजे जेणेकरून मला इतकं तरी समजलं पाहिजे की माझी क्षितिजा कुठे आहे, सुखरूप आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा मी विचार करते आहे.
तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, हे बघ मला कळतं आहे तुझ्या मनाची जी काही अवस्था झाली आहे ना ती सगळी मला समजते, परंतु एक गोष्टीचा विचार कर की आता अमोली ही बाळाला घेऊन गेली म्हणजे ती सुखरूप असेल, त्याच्यामुळे तू नको चिंता करूस. आणि तू म्हणतेस ना की बाळ कधी येणार आहे तुझ्याकडे, आपल्या घरी, आपल्या घरात येणार, लगेच येणार, थोडा काळ वाट बघ. आता आपल्याला जेव्हा क्षितिजा आपली मुलगी होती किंवा आहे हे माहीत नव्हतं ना, तेव्हा तर आपण गप्प होतो. मग आता देवाच्या कृपेने आपल्याला ते तरी समजलं आहे की क्षितिजा ही आपलीच लेक आहे. मग आपण तिच्यासाठी थोडा काळ वाट नको का बघायला? आता इतकी वाट बघितलीस भूमी तू, म्हणजे जन्माला आल्यापासून जेव्हा क्षितिजा नाही आहे तुला समजलं, त्याच्यानंतर आतापर्यंत किती धीराने वागत आलीस तू, सगळ्या गोष्टी अगदी पेशंटली हँडल केल्या आहेस ना. मग आत्ताही असंच कर. आत्ताही थोडं थांब, थोडी कळ सोस. नक्की क्षितिजा आपल्या घरी परत येणार आहे. थोडी वेळ भूमी, तू खरंच खूप धीराची आहेस. इतका वेळ मुलीची वाट पाहिलीस, इतका काळ जगलीस, परंतु आता आता मात्र तुला दुःखाने जगण्याची काहीच गरज नाही. याचा तर आनंद फार मोठा आहे ना की आपली मुलगी कुठेही गेलेली नाही आपल्याला सोडून, ती या जगातच आहे. त्यामुळे अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. क्षितिजा आपल्या घरी लवकरच येईल. आपण तिला लवकरच आणू. आणि हो, उद्या सकाळी आपण जाऊया ना मुलीच्या घरी आणि आणूया तिला. बघ बाहेर बघ, काळोख आहे. थोडाच काळ राहिला आहे पहाट होण्यामध्ये, सकाळ होण्यामध्ये. सकाळ झाली ना की मग आपण जाऊया तिला आणण्यासाठी. नको करूस काळजी. चल, तोपर्यंत थोडा वेळ आराम कर. क्षितिजाला सांभाळायचं आहे तुला, मग तुला थोडा वेळ आराम करावा लागेल. भूमी म्हणते की आकाश, ही पहाट आहे ना ती माझ्यासाठी खूप मोठी आहे. म्हणजे ही रात्र इतकी मोठी आहे की ती कधी सरेल असं वाटतं आहे मला. कारण मला ही रात्र झाल्यानंतर माझ्या मुलीला भेटायचं आहे. काय झालं आहे काय नाही हे मला बघायचं आहे. काही झालं तरीही माझ्या मुलीला मी असं माझ्यापासून लांब करणार नाही. तिला मला भेटायला यावंच लागेल आणि मी स्वतः तिला भेटायला जाणार आहे. आणि मला इतकं कळतं आहे की ही रात्र ना कधी सरती असं झालं आहे. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी रात्र आहे ही, जी कधी सरती आणि सकाळी मी माझ्या मुलीजवळ जाते असं झालं आहे मला. आकाश म्हणतो की चल थोडा वेळ का होईना आराम कर, सकाळी आपल्याला जायचं की नाही, असं म्हणून तो आता तिला झोपायला सांगतो. आणि भूमी देखील आकाश ऐकते आणि त्यावेळेला झोपते. आणि नंतर आकाश आणि भूमी दोघांनाही गाढ झोप लागल्यानंतर सकाळ झालेली असते. आणि त्याच वेळेला भूमीला जाग येत असते आणि एक बाळाचा क्षितिजासारखा रडण्याचा आवाज यायला लागतो. म्हणून ती दचकन उठते आणि पाळण्यात बघते तर तिथे कोणीही नसतं. मग नंतर ती आजूबाजूला बघायला लागते आणि म्हणते की कुठे आहे, कोण आहे, कसला आवाज येतो आहे. तेव्हा मग ती म्हणते की आकाश, अरे बाळ रडण्याचा आवाज येतो आहे. आकाश म्हणतो मलाही येतो आहे, थांब आपण बघूया. असं म्हणून ते दरवाजाच्या बाहेर येतात. तेव्हा तिथे क्षितिजा नसते. मग ते दोघंजणही म्हणतात की भाली, हॉलमधून आवाज येतो आहे बहुतेक, ये आपण हॉलमध्ये येऊन बघूया. असं म्हणून ते दोघंजणही आता हॉलपर्यंत येतात, परंतु तिथेही आवाज नसतो. भूमी आणि आकाश हे दोघंजणही लगबगीने हॉलपर्यंत आलेले असतात आणि तिथूनही आवाज येऊन निघून गेलेला असतो. आता त्यावर ते दोघं म्हणतात की अरे हे काय, म्हणजे आत्ता इथे आवाज आला होता, मग कुठे गेले बाळ, नक्की काय झालं असेल बाळाचं, असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता यायला लागतो. त्यावेळेला भूमी म्हणते आकाश इथून नाही, कदाचित मला असं वाटतं आहे की क्षितिजा इथे हॉलमध्येही नसावी. तिचा आवाज रडण्याचा पौर्णिमाच्या रूममधून येतो आहे का. थांब, आपण एक काम करूया, पौर्णिमाच्या रूममध्ये बघून जाऊया की नक्की तिच्या इथूनच आवाज येतो आहे की नाही ते. म्हणून आता आकाश आणि भूमी दोघंजणही पौर्णिमाकडे येतात आणि पौर्णिमाला ते विचारतात की काय गं, क्षितिजा इथे आली आहे का आणि तिच्या रडण्याचा आवाज इथून कसा काय येतो आहे. तेव्हा पौर्णिमा मस्त कॉफी पीत बसलेली असते, ती काहीच बोलत नाही. भूमी ओरडते आणि म्हणते की हे सगळं काय चालू आहे, तू काय करतेस. आणि पौर्णिमा म्हणते की अगं हो, बाळाचा आवाज ना माझ्या इथून रूममधूनच येतो आहे. असं म्हणून ती आता तिच्यासमोर ती व्हिडिओ प्ले करते ज्याच्यामध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज असतो. आता भूमी म्हणते की पौर्णिमा, हा काय आगाऊपणा आहे आणि काय फालतूगिरी आहे. अगं त्या क्षितिजाचा रडण्याचा आवाज दाखवून तू काय सिद्ध करणार आहेस. अगं आम्ही इतकी काळजी करतोय तिची, की ती कुठे आहे तिचा पत्ता लागत नाही आणि तुला अशी फालतू थट्टा मस्करी सुचतेस तरी कशी गं, कळत नाही का तुला काही. पौर्णिमा, असं म्हणून ती तिच्यावर ओरडते. पौर्णिमा म्हणते की अगं कसं आहे ना, काय कळायचं आणि कशाला नाही, मज्जा केली गं, मी मस्करी केली, म्हणजे रडण्याचा आवाज ऐकून बाळ आलंय असं दाखवलं मी तुला. भूमी म्हणते की तेच म्हणते तू, तुझ्या मेंदूवर परिणाम झालेला दिसतोय मला. अगं इतकी वाईट गोष्ट घडली आहे तरीही तुला बाळाचं रडणं मला दाखवून द्यायचं आहे. आणि तेव्हा मग ती म्हणते की अगं काय ना, तुझ्या बेडरूमच्या बाहेरही मीच हा आवाज चालू केला म्हणून तुला जाग आली, त्याच्यानंतर हॉलमध्ये पण मीच आवाज प्ले केला आणि आत्ता माझ्या रूममध्ये पण हा आवाज मीच प्ले केला, म्हणून तू इथे आली आहेस, कळलं ना तुला. तेव्हा भूमी म्हणते की असं हे जे काही मूर्खासारखं डोकं चालवणं आहे ना ते आधी बंद कर. तुला कळतं आहे का, तू का त्रास देतेस माझ्या मुलीवरून, मला का छळतेस मला.
अगं माझ्या मुलीचा त्रास मला आहे, ती सापडत नाही याचं टेन्शन आम्हाला आहे आणि त्याच्यात तुझं काय मध्येच. तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघ पौर्णिमा, तुझं हे जे काही चालू आहे ना ते प्लीज बंद कर. भूमीला असा त्रास देणं बंद कर. तेव्हा ती म्हणते की का, आता तुला त्रास झाला का, परंतु तुम्ही नवरा बायकोने मिळून मला जो काही त्रास दिला आहे त्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का, नाही केला. त्यांनी शिक्षा तुम्हाला भोगावी लागणारच आहे ना. तेव्हा मग भूमी म्हणते की पौर्णिमा शांत बस, काहीही केलेलं नाही आहे आम्ही. तेव्हा मग आकाशला ती म्हणते की का, माझ्या नवऱ्याला वरून तुम्हाला ढकलताना काहीही वाटलं नव्हतं का, जरासाही विचार मनात आला नव्हता का तुमच्या. तेव्हा मग आता लगेच आकाश म्हणतो की हे बघ पौर्णिमा, तू उगीच काहीही बडबडू नकोस, त्याला मी ढकललं नव्हतं आणि जरा बोलण्याचा विचार कर. जर मी त्याला ढकललं असतं तर मी आज तुरुंगात नसतो का. तेव्हा पौर्णिमा म्हणते की गप्प बसा, तुम्ही दोघं नवरा बायकोनं मी चांगलंच ओळखून आहे, तुम्ही दोघंही पोलिसांनाही व्यवस्थित मॅनेज करता. तेव्हा मग भूमी म्हणते की अगं काय बडबडतेस पौर्णिमा, जरा तरी भान ठेव. परंतु तरीही पौर्णिमा ऐकत नसते. ती म्हणते की तुम्ही जे काही मला आयुष्यभराचं दुःख दिलं आहे ना, त्याचा त्रास मी तुम्हाला असा थोड्या थोड्या टप्प्यांमध्ये देतच राहणार. हां, मला तुम्हाला असा एकदम त्रास देता येणार नाही, परंतु जी काही संधी असेल ना, ती थोडी थोडकी संधी पण मी कधी सोडणार नाही आहे, लक्षात ठेवा. भूमी, जो त्रास तू मला दिलायस ना, तो त्रास तुला भोगावा लागणारच आहे. आणि हो, तुझ्या मुलीचा त्रास असाच तुला सहन करावा लागणार आहे. मी तर म्हणते की तुझी मुलगी ही कधीच तुझ्यापर्यंत आली नाही पाहिजे. तू अशीच तुझ्या मुलीसाठी तडपली पाहिजेस. अगोदर तुझी मुलगी मेली हे तुला कळलं, नंतर तू त्या अमोलीच्या बाळाला क्षितिजाला जीव लागलास, परंतु तरीही त्या अमोलीने तिला जवळ येऊ दिलं नाही. तिथेही तुला त्रास झाला. आणि आता आता ती अमोली ना, तुझं बाळ आता घेऊन परत गेली आहे कुठेतरी. ती तुलापर्यंत त्या बाळाला पोचूच देणार नाही. आणि मी तर म्हणते की तिनं तसंच केलं पाहिजे. तिने तुला आणि तुझ्या बाळाला कायमच लांब ठेवलं पाहिजे. आणि किती काय झालं तरीही अमोलीने तुझ्या बाळाला कायमची घेऊन गेली पाहिजे. तुला कधीही तुझं बाळ सापडलंच नाही पाहिजे, मग तेव्हा माझा बदला पूर्ण होईल. भूमी आता भयंकर चिडते आणि ती सनसनीत आता पौर्णिमाच्या जोरात कानाखालीच वाजवून देते. आणि पौर्णिमा कानाला हात धरून तशीच उभी असते. भूमी म्हणते की अक्कल आहे का तुला, अगं काय बोलतेस याचं तरी जरा भान ठेव. अगं क्षितिजा लहान बाळ आहे ते, आणि तू तिच्याबद्दल इतकं वाईट कसं काही बोलू शकते. तुला हे सगळं बोलताना काहीच कसं वाटत नाही. तेव्हा मग पौर्णिमा आता हसायला लागते आणि म्हणते की बरं झालं, हे जे काही घडलं ना चांगलंच झालं, असं म्हणून ती मुद्दाम तिथे बोलत असते. आणि नंतर भूमी म्हणते की एखादा शब्दही माझ्या मुलीच्या बाबतीत काढलास ना, तर याद राख पौर्णिमा मी काय करेन. तेव्हा मग आता भूमीला ती म्हणते की झाला ना, त्रास झाला ना तुला, आणि तुझा हाच त्रास मला कायम बघायचा आहे. मी म्हणते ना, तुझ्या मुलीपासून तू कायमची लांब होणार आहेस. तुझी मुलगी कधीही तुझ्या वाट्याला येणार नाही. आणि ती अमोली तर तुझ्या बाळाला घेऊन कधीच येणार नाही, लक्षात ठेव. तुझ्या बाळापर्यंत तुला कधीही पोचता येणार नाही. आणि असेच तुझे हाल होतील, लक्षात ठेव. आणि अमोलीना त्या बाळाला दूध पाजणारी म्हणून शोधायला गेली असेल, तुला तुझं बाळ ना कधीच परत मिळणार नाही. त्यावेळेला आता ती म्हणते की हे बघ भूमी, जरीही माझी जीभ काळी नसली ना, तरीही मी जे काही बोलते ना ते अनेकदा सत्य होतं. बघ तुझं मूल तुझ्यापर्यंत येणारच नाही. आता भूमी खूप चिडते आणि तिची मानगुटी धरून तिला भिंतीपर्यंत नेते आणि म्हणते की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव पौर्णिमा, काहीही बोलायचं नाही. माझ्या क्षितिजाच्या बाबतीत काहीही वाईट साईड बोललेलं मी ऐकून घेणार नाही, सांगून ठेवते. आलंय तुझ्या लक्षात, असं म्हणून ती तिची मानगुटी सतत धरत असते. आकाश म्हणतो की भूमी अगं सोड, तिने बुद्धीने वागणं सोडून दिलं म्हणून आपण तसंच वागायचं आहे का, सोड तिला. तेव्हा मग आता भूमी म्हणते की लक्षात ठेव, पुन्हा एकदा माझ्या मुलीच्या बाबतीत जराही काही चुकीचं बोललीस ना, तर याद राख मी तुला सोडणार नाही, सांगून ठेवते. तुला जे काही करेन ना, ते मग तुला सांगताही येणार नाही. इथून पुढे माझ्या मुलीच्या बाबतीत काहीही वाईट मी ऐकू घेणार नाही. मग मात्र मी तुझ्या बाबतीत जो काही निर्णय घेईन ना, तो तुला मान्य करावा लागतील आणि त्या सगळ्याला तू जबाबदार असशील, लक्षात ठेव. असं म्हणून ती जोरात आता तिच्यावर ओरडते. आणि भूमीचे डोळे अगदी रागाने लालबुंद झालेले असतात. माझ्या क्षितिजाची बाबतीत काहीच बोलायचं नाही, ती माझी मुलगी आहे, तिचं काय करायचं ते मी बघेन, तू आत्ता त्याच्यामध्ये काहीच बोलायचं नाही. माझ्या मुलीच्या बाबतीत एक शब्द नाही काढायचा. आता आकाश हा चिडलेल्या भूमीला तिकडून घेऊन जात असतो. आणि पौर्णिमा ही तिथल्या तिथेच उभी असते, कारण भूमीने तिच्यावर अगदी अटॅक केलेला असल्यामुळे तिला काय करावं काहीच कळत नसतं. आता आकाश भूमी गेल्यावर आजी मानू पण तिथून निघून जातात. नंतर भूमी म्हणते आकाश, आपण बाळाबद्दल बघितलं पाहिजे, आपण जाऊन बघूया का. तेव्हा मग लगेच
मानसी सांगते की अगं ताई, अथर्व सकाळीच गेलाय अमोलीच्या घरी. तेव्हा आकाश म्हणतो की हो, मीच त्याला काल सांगितलं होतं की तू सकाळी उठलास की पहिले जाऊन अमोलीच्या घरी जाऊन बघ की ते आली आहे का, मग आपण निघूया. तेव्हा मग तो म्हणतो की थांब, एवढ्यात गेला असेल, आपण व्हिडिओ कॉल करूया. तेव्हा मग आकाश व्हिडिओ कॉल करतो. त्यावेळेला अथर्व म्हणतो की अरे आकाश, बरं झालं तुलाच करणार होतो. अरे अजूनही ही आलेलीच नाही आहे अमोली, अजूनही दरवाजाला कुलूपच आहे. थांब मी तुला दाखवतो, असं म्हणून आता आकाशला तो ते टाळं दाखवतो आणि मग भूमी आणि आकाश ते बघतात आणि पुन्हा हताश होतात. आकाश म्हणतो की काय झालं असेल नक्की. अथर्वला तो म्हणतो की ठीक आहे, तू आता नको थांबूस, तू ये इकडे, नंतर बघूया आपण. तेव्हा मग भूमी अजून निराश होते. ती म्हणते की हे सगळं काय आहे. मला वाटत होतं की मी सकाळी तरी माझ्या क्षितिजाला भेटेन, परंतु तरी नाही. नेमकं हे सगळं काय होतंय. तेव्हा आजी म्हणते की आता तर माझा धीर खचत चाललाय, काय करू ना, मला खरंच काही कळत नाहीये. त्यावर आता भूमी जराशी नाराज होते की पुन्हा बाळाबद्दल काहीच कळलेलं नाही. त्यावर आजी म्हणते की मला खरंच खूप भीती वाटते. म्हणजे क्षितिजाच्या बाबतीत काही चुकीचं तर घडत नसेल ना. तिला भूक लागलेली, त्या बिचारीला आईचं दूध मिळत नाही आणि त्यावर ही अमोली तिला कुठे घेऊन गेली आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की कदाचित ती दुसरीकडे कुठे दूध पाजायला तर निघून गेली नसेल ना. कुठे गेली असेल, काहीच कळायला मार्ग नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ भूमी, नको चिंता करूस, तू शांत हो. मग तो पारितोषला कॉल करत असतो आणि त्याबरोबर आता पारितोषचाही कॉल लागत नाही, म्हणून तो आणखी टेन्शनमध्ये असतो. अमोली पण फोन उचलत नसते. आता भूमी म्हणते की काय करू, मला कळत नाही आहे, या सगळ्या गोष्टीतून कसं बाहेर निघायचं. तेव्हा आता आकाश हा मानसीला सांगतो की जरा हिच्याबरोबर उभी राहा आणि मग आकाश बाजूला येतो आणि गायकवाड सरांना फोन लावून सांगतो की सर, मला जरा तुमचा एक माणूस देऊ शकता का. भूमीची तब्येत खरंच खूप क्रिटिकल आहे, खूप वाईट अवस्थेत आहे ती. काय ना, अमोली हे बाळाला घेऊन गेली आणि पारितोषचाही पत्ता लागत नाही आहे. प्लीज तुम्ही जरा शोधण्यास मदत करा, असं आकाश रिक्वेस्ट करतो. भूमी आता देव पाण्यात ठेवते आणि हात जोडून उभी असते आणि म्हणते की देवा, माझी मुलगी कुठे आहे हे मला माहीत नाही आहे. ती गायब झाली आहे. काय करू, मला खरंच काही कळत नाही आहे. काहीतरी मार्ग दाखवा देवा, काहीतरी दाखवा. तू आई आहेस ना, मला माझ्या मुलीचा पत्ता लागून दिलास, परंतु तरीही आता माझ्या मुलीच्या बाबतीत पुढे काय घडेल मला खरंच काही कळत नाही आहे. काय करू मी, असं म्हणून ती आता हात जोडून उभी असते. तेवढ्यातच आकाश येतो. म्हणतो भूमी, असं नको करूस, तुला त्रास होईल, आपण लावूया ना पत्ता त्यांचा. तेव्हा आजी म्हणते की भूमी, अगं बाळा, तू काहीच खाल्लेलं नाही आहेस, जा तू खाऊन घे, तू नाश्ता करून ये, तोवर मी बसते इथे, मग आल्यावर तू परत कंटिन्यू कर, कशाला त्रास करून घेतेस, जा खाऊन घे. तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी, अशाने तुझी तब्येत बिघडेल, अगं क्षितिजाला पण आपल्याला शोधायचं आहे, प्लीज असं करू नकोस. भूमी म्हणते की नाही, काही झालं तरीही मी असं करू शकणार नाही. मी आता ठरवलं आहे, जोपर्यंत माझी क्षितिजा सापडत नाही आहे ना, तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही घेणार नाही आहे, असं म्हणून आता इथे आकाश म्हणतो की भूमी, असं नको करूस, आणि जर असं असेल तर मी पण देवाकडे प्रार्थना करतो, असं म्हणून तो हात जोडून उभा राहतो आणि म्हणतो की हे देवा, प्लीज काहीतरी चमत्कार दाखव. मला कळतं आहे की हे सगळं जो काही घडवतोयस तू, ही तुझीच लीला आहे, परंतु त्यातूनही जर माझं काही चुकलं असेल, माझी तुझ्यामध्ये सेवा करण्याची राहून गेली असेल, तर मग त्याला माफ कर. आणि जर माझं चुकलं आहे तर मग मी तुझ्यासमोर नाक असतो, आणि तर मग त्यावेळेलाच मला तू आशीर्वाद दे आणि माझ्या मुलीचा पत्ता हा लवकरात लवकर सापडू दे. काही झालं तरी क्षितिजा ही लवकर परत आली पाहिजे, तिच्याशिवाय आता आमचं आयुष्य नाही आहे. त्याच्यामुळे जर आमचं काही चुकत असेल तर मला माफ कर देवी, असं म्हणून आता ती देवीसमोर तो नाक घासायला सुरुवात करतो आणि तो नाक घासायला जाणार तेवढ्यातच आकाशच्या फोनची रिंगटोन वाजते आणि मग आकाश तो फोन बघायला लागतो. भूमी आकाश दोघंजणही अगदी डोळे बंद करून देवाला हात जोडत असतात. आकाश आता नाक घासायला सुरुवात करतो आणि तेवढ्यातच त्याला फोन वाजल्यामुळे तो पटकन बघतो आणि पटकन बघत असताना आता आकाश हा समोरूनच हॅलो असं बोलून दाखवतो. त्याच वेळेला हॅलो बोलल्यानंतर आकाशला धक्काच बसलेला असतो अगदी, आणि आकाश हा समोरच बघत राहिलेला असतो आणि समोरून काय बोलायचं काय नाही हे त्याला काहीच कळत नाही. तो तिथल्या तिथे थक्क झालेला असतो. आता मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी ही आकाशला म्हणत असते की काय झालं आहे, म्हणजे अमोली आपल्याला फसवते का, ती आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते का, नक्की काय चाललं आहे तिचं. मला वाटतंय ती आपल्याला भुलवण्याचा प्रयत्न करत आहे, दिशाभूल करते आपली. थांब, आपण चेक करूया. अमोली अमोली असं म्हणून ती आता टाळा वाजवते. त्याचबरोबर खिडकीकडे जाऊन उभी राहते आणि खिडकी आजूबाजूला बघत राहते. दोन्हीही खिडक्यांकडे जाऊन धावत धावत जाते. आकाश तिच्या मागे मागे असतो. आकाश म्हणतो की अगं भूमी थांब, काय झालं आहे, असं का करतेस तू. तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश, क्षितिजा इथेच कुठेतरी आहे, परंतु ती लपवण्याचा प्रयत्न करत असते.
आणि त्याच वेळेला इथे आता भूमीला या सगळ्यामध्ये चक्कर यायला सुरुवात होते आणि ती इकडे तिकडे बघता बघता सैरावैरा तिचे डोळे बंद होतात आणि तिथेच ती चक्कर येऊन पडल्यासारखी होते. आणि म्हणूनच आता आकाश हा भूमीला सावरतो आणि म्हणतो की भूमी थांब, तू थांब, आराम कर. आता आकाश भूमीला घरी ठेवून येतो आणि अमोलीच्या दरवाजाबाहेर उभा असतो. आता राहिल्यानंतर रात्र झालेली असते, परंतु तरीही अमोलीचा काहीच पत्ता नसतो. म्हणून तो इकडे तिकडे तिला शोधायला लागतो, परंतु तिचा कुठेच पत्ता लागत नाही. आता यावर लगेच आकाश म्हणतो की अमोली, अगं कुठे आहेस तू? कुठे आहेस? प्लीज अगं माझ्या क्षितिजाला घेऊन परत ये ना. सगळ्या गोष्टी अगदी बिघडत चाललेल्या आहेत. माझ्या मुलीची तब्येत कशी आहे मला कळत नाही आहे आणि भूमीची ही तब्येत खूप खालावलेली आहे. प्लीज निदान भूमीच्या तब्येतीसाठी तरी ये. भूमीची तब्येत ही खूप खराब झाली आणि फक्त क्षितिजा हीच एक तिच्यासाठी आशा आहे. असं म्हटल्यावर आता आकाश हा तिथेच बसलेला असतो आणि भूमी ही घरी असते. नक्की आता अमोली ही क्षितिजाच्या बाबतीत काय करणार आहे आणि अमोली क्षितिजाला कुठे घेऊन गेली असेल हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.